प्रत्येक स्त्रीला सासर आणि माहेर इकडले दोन्ही हे पद्धती रूढी परंपरा पाळाव्या लागतात। त्याचप्रमाणे आज आम्ही आलोय माझ्या माहेरी असणाऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि ही देवी म्हणजे रेणुका मातेचं प्रतिरूप आहे। माहूरगडची माता रेणुका माता आहे ना, तिचंच हे प्रतिरूप आणि ही आमच्या शेतात आहे आणि ही आमच्या गावची ग्रामदैवत ही आहे। आणि प्रत्येक वेळी गावाकडे आलं ना हिचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही। इथं आलं ना मनाला वेगळी शांतता, मनाला खूप प्रसन्न वाटतं, वातावरण खूप छान आहे। आणि शेतात हे खूप दिवसानंतर येणं होतं। ही देवी आमच्या शेतात असल्यामुळे ना, आणि असं आपण एरिवारी शेतामध्ये येत नाही आणि त्या देवीच्या निमित्ताने, दर्शनाच्या निमित्ताने आपण आवर्जून शेतामध्ये येतो, शेतात पाहतो। आणि मुलांनाही शेतातलं आपल्या मामाचं गाव, शेत आणि हे माझ्या वडिलांचं शेत आहे, ते पाहण्याला, ते सांगण्याला आपल्या जुनी बालपण आठवतं, जुन्या दिवस आठवतात। आपलं गाव, आपलं ह्याच्याविषयी वेगळीच आपली एक जवळीकता, नातं असतं। आणि खूप लांब देवी आहे, पण इथे ना ही देवी नवसाला पावणारी आहे आणि भरपूर लोक भक्त रोज येतात। बाहेर आलोय, ऊन खूप आहे, 32°C वर तापमान गेलेलं आहे, त्यामुळे ना खूप असं उष्णता जाणवत होती। आणि सर्वजण एकत्र आहे म्हटल्यानंतर पार्टी तर होणारच आहे। मग खूप दिवसानंतर आम्ही असे एकत्र कुठंतरी बाहेर गेलो होतो आणि सर्वजण मिळून असल्यामुळे ना खूप सर्वजण आनंदी होते, खुश होते आणि देवीचं दर्शनही खूप छान झालं। त्यामुळे ना सर्वजण पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो आणि सर्वजणांनी खूप थंड असं घेण्याचा आनंद घेतला। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।